नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास आहे. मी एक अट्टल दारुड आहे. केवळ परमेश्वराची कृपा आणि आपण सर्वजण माझ्यासाठी करत असलेली प्रार्थना विश्वासाने आणि खात्रीपूर्वक समृद्धीकडे घेऊन जाणारा अल्कोहोलिक अनॉनिमस या संस्थेचा सुंदर जीवनमार्ग याच्या भरोश्यावर प्राणघातक असलेला दारूचा विषारी घोट घेतलेला नाही. मित्रांनो, सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे आणि त्या कृपाळू परमेश्वराचा मी 3 गोष्टींसाठी अत्यंत आभारी आहे की मी आज जिवंत आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी आज मद्यमुक्त आहे आणि तिसरी गोष्ट, या अलौकिक संघटनेचा मी सभासद आहे. मित्रांनो, ही कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर मी थोडं माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगेन. मी दारुडा कसा झालो आणि एमध्ये मी माझी एंट्री कशी झाली. मला कुठल्याही ए बांधवांनी मला मेसेज दिलेला नाही आहे. हे सगळ्यात मोठा माझा एक दुर्भाग्यपूर्ण भाग म्हणा किंवा आता मी संतोष भाऊंशी बोलत असताना माझं त्यांचं बोलणं झालं. कदाचित माझा डिनायल पार्ट हा त्यातला एक मोठा फॅक्टर असावा हे मला आज पटतंय, नक्की पटतंय. कारण मी एखाद्याने मला तू दारू पितोस या गोष्टीबद्दल माझ्याशी चर्चा केली तरी मी त्याची आयमाय काढत होतो आणि हे सगळं माझ्या बाबतीत घडत होतं. आणि सातत्यानं मी ज्यावेळेला 20 वर्ष दारू पिली आणि मी माझं सिंहावलोकन केलं माझ्या कुटुंबाच्या बाबतीत. मी घरामध्ये आम्ही 3 भावंड, मी घरात मोठा, आई वडील अशा सगळ्या 5 जणांच्या कुटुंबामध्ये आम्ही कमालीची गरिबी पाहिलेली आहे, कमालीची उपासमार पाहिलेली आहे, कमालीचा अपमान झेललेला आहे आणि बाल्यावस्थेमधनं किशोरावस्थेमध्ये कधी आलो कळालेलं नाही. आणि किशोरावस्थेमधनं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सिनियर कॉलेजच्या शिक्षणासाठी माझ्या वडिलांच्या नोकरीच्या ठिकाणापासून 30 किलोमीटर अंतरावर एका तालुक्याच्या ठिकाणी मला ठेवलं. आणि त्या ठिकाणी ठेवल्यानंतर कारण माझ्या घरामध्ये एवढी कमालीची गरिबी होती ना, संध्याकाळचा आमच्या घरी गॅस बीस नव्हता, पण त्यावेळेला घरामध्ये वातीचा स्टोव होता की 8-8 दिवस घरामध्ये वातीचा स्टोव पेटलेलं मला आठवत नाही. वयाच्या 19व्या-20व्या वर्षापर्यंत पोटभर जेवल्याचं मला आठवत नाही. आणि ही सगळी परिस्थिती झेलल्यानंतर माझ्या घराच्या आजूबाजूला असलेले 3-4 किलोमीटर परिसरामध्ये शुगर फॅक्टरीज होत्या, 2-3 शुगर फॅक्टरी होत्या. ओघानीच आजूबाजूला ऊसाची शेती होती आणि त्या शेतीमधले 2 ऊस तोडायचे आणि समोरच्या भागाला ज्याची शेती असेल त्यांना माहीत असेल त्याला वाडं म्हणतात. ते वाडं तोडून मी 2 ऊस खायचे आणि पाणी पिऊन झोपलेला माणूस आहे. मित्रांनो, हे भर तारुण्यामध्ये झेलल्यानंतर मला नाही मित्रांनो पोटातली आग शांत होत नव्हती. मी तालुक्याच्या ठिकाणी शिकायला आलो आणि शिकायला आल्यानंतर तिथं माझं दारुडेपण सुरू झालं. आता काही बांधवांच्या भोवया उंचावतील की म्हणे काय बाबा हा शिकायला तर गेला म्हणतोय आणि दारू कशी काय त्याच्या आयुष्यामध्ये आहे. पण मित्रांनो, सातत्यानं मी हे उपासमार झेलल्यानंतर मला माझ्या वडिलांना तिथल्या राजकारण्यांच्या काही गटांनी त्यांना सस्पेंड केलं आणि ओघानेच आमच्या 3 भावांची ससे उलपट सुरू झाली. त्यांना कुठेही म्हणजे त्यांना पैसे पाठवणं वगैरे, मलाही बाहेरगावी ठेवल्यामुळं मलाही रूमचं भाडं, कॉलेजची फी सगळं बंद झालं. त्यामुळं ओघानेच मला एका थिएटरमध्ये नोकरी करायला लागली. त्या थिएटरमध्ये त्या गावामध्ये कुठली इंडस्ट्री वगैरे नव्हती आणि ओघानेच त्या थिएटरमध्ये, कारण त्या थिएटर मालकाची मुलगी ही माझ्या वर्गात होती आणि तिला रिक्वेस्ट करून मी त्या थिएटर मालकाच्या ह्याच्यामध्ये मी कामाला लागलो. दुपारी मी कॉलेज संपल्यानंतर मी थिएटरमध्ये कामाला जायचो. बुकिंग क्लार्कही होतो, कॅशियरही होतो, अकाउंटंटही होतो. वेळ पडली तर मित्रांनो दारावर थांबून मी तिकीट फाडून द्यायचो. वर्गातले सगळे मित्र मैत्रिणी यायच्या, कॉलेजचे शिकवणारे प्राध्यापक यायचे, त्यांचे सगळे फॅमिली यायचे आणि त्यांना बॅटरी घेऊन मी अक्षरशः तुम्ही या सीटवर बसा, तुमची ही सीट आहे असं दाखवताना मला कमालीचं मला अपमानित झाल्यासारखं वाटायचं. पण मित्रांनो, मला ते भावना आणि कर्तव्य या 2 गोष्टींची गल्लत मी नाही केली. आणि त्यावेळेला मित्रांनो मी हे सगळं झेलत मी माझ्या शिक्षणासाठी म्हणून मी केलेली ती तडजोड होती असं मी मानून माझा हे सगळा प्रवास सुरू झाला. थिएटर मालकाची 2 मुलं आठवड्यातनं 2-3 वेळेला दारू प्यायचे. मला एक दिवस त्यांनी सांगितलं की आज जर तू आमच्याबरोबर दारू नाही पिलास तर तू उद्यापासून कामाला यायचं. मित्रांनो, इकडं आड इकडे विहीर अशी परिस्थिती झाली आणि पायाखालची जमीन सरकली. आणि मला का कोणास ठाऊक की मी वडील माझे शिक्षक, दुसऱ्यांच्या मुलांना नीतिमत्ता शिकवणारे माझे वडील आणि मी इथे येऊन दारू प्यायला लागलो तर काय करायचं. आणि मी माझ्या या ध्येयासाठी, मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं, या एका ध्येयासाठी केलेली तडजोड आहे अशी मनाची समजूत करून मी त्या दिवशी दारू प्यायला. यानंतर मला मित्रांनो एक गोष्ट फक्त प्लस पॉईंट माझ्या बाबतीत असा झाला की ते दारू पिल्यानंतर बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जायचे आणि मलाही ते घेऊन जायचे आणि पोटभर जेवायला घालायचे. 19व्या वर्षी पोटात पडलेली आग काय असते हे ज्याला प्रत्येकाला आपण त्या फेजमधनं गेलेला आहात आणि ती आग शांत करण्यासाठी मला जे काही जेवायला घालायचे ते जेवण मला मित्रांनो आजही मी ते विसरत नाही.
आणि कालांतराने काय झालं की मी निर्ढावलेला झालो आणि दारुडा तर झालोच झालो. नंतर कालांतराने या पोटभर मिळणाऱ्या अन्नासाठी मीच त्यांना निर्लज्जपणे म्हणायला लागलो, काय आहे का नाही अण्णा, आज आहे का नाही. मित्रांनो, हे सगळं माझी डायलॉगबाजी सुरू झाली आणि ते मला मी रिक्वेस्ट केल्यानंतर ते माझ्यासाठी दारू मागवायचे आणि आम्ही तिघही मिळून, मी 2 भाऊ आणि मी असं दारू प्यायचो आणि बाहेर जेवायला जायचो. कारण पोटभर मिळणाऱ्या अन्नासाठी मित्रांनो मी ते तडजोड केली. कालांतराने मी ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर कुठलंही वर्ष वाया गेलं नाही. मी आणि चांगल्या पद्धतीने मी म्हणजे मार्क थोडे कमी पडले, पण वर्ष वाया न जाता मी ते शिक्षण पूर्ण केलं. डिग्री सर्टिफिकेट गळ्यात घेतलं, त्याचबरोबर दारुडेपणाचं सर्टिफिकेट पण मी गळ्यात घेतलं. आणि नोकरीनिमित्त ज्यावेळेला 1985 साली पुण्यात आलो आणि 1988 साली आपलेच एक एएचे बांधव आहेत, ज्यांची सोबरायटी आज 40 वर्ष अँड अबाव आहे, त्यांच्या भोसरीतल्या एका कारखान्यामध्ये मी कामाला लागलो आणि त्यांच्याकडे जवळजवळ 23-24 वर्ष मी काम केलं. काम करत असताना त्यांच्याकडे 1988 साली मी कामाला लागलो. 1988 ते 1999 पर्यंत मला का कोणास ठाऊक आतमध्ये माझ्या वडिलोपार्जित काही प्रॉपर्टी नव्हती. 2 वेळचं जेवणच करायला महाग होतं, तर मी घर बीर कुठलं स्वप्न बघणार. अशा अवस्थेमध्ये मी साहेबांना आवाज दिला की म्हटलं, साहेब मी घर बांधू इच्छितो, तर मला घरासाठी माझी कामाची पद्धत खूप वेगळी होती आणि मी कामात झोपून मी काम करायचो. ते बघून मला साहेबांनी अख्ख्या फ्लॅटची किंमत मला दिली आणि त्यावेळेला फ्लॅटची किमती खूप कमी होत्या 1999-2000 मध्ये. आणि त्यांनी मला फ्लॅटची संपूर्ण रक्कम देऊ केली. मी बिल्डरकडे भरली पण. आणि त्याच कालावधीमध्ये काही आपल्या बांधवांना माहीत असेल की फ्लॅटच्या किमतीच्या काही पर्सेंटेजमध्ये हे ब्लॅक मनी देण्याचा प्रघात होता आणि ती ब्लॅक मनीची अमाऊंट मी माझ्याकडचे पैसे जमा करून ठेवलेले मी त्या बिल्डरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या अकाउंटंटकडे दिले. त्यांनी आणखीन 10-15 लोकांचे पैसे जमा केले आणि ते पैसे बिल्डरला न देता तो तिथून पळून गेला. ओघानेच परत मला त्या बिल्डरच्या ऑफिसमधून मालकानेच मला फोन केला, तुमचे 50,000 रुपये येणं बाकी आहे, तुम्ही ते 50,000 रुपये ऑफिसमध्ये येऊन भरा. मित्रांनो, नाही, माझं हाडाचा दारुडा होतो. मी त्याचे बिल्डरची पिंपरी चिंचवडमधला नामांकित बिल्डर आणि त्याची आयमाई काढली, त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. दारुडा तर होतोच होतो, कमालीचा राग होता आणि त्याची आयमाई काढून मी आलो आणि आल्यानंतर त्यांनी घाबरून, त्याच्या जीवाला घाबरून माझी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. पोलीस स्टेशनमधला फोन आला. फोन आल्यानंतर माझं बोलण्याचं थोडं कसं म्हणा किंवा एज्युकेटेड आहे माणूस या भावनेतनं त्यांनी मला काय अशी कठोर वागणूक काही दिली नाही आणि एक सामोपचाराचा सल्ला मला दिला की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही हे प्रकरण कोर्ट कचेऱ्यापर्यंत नेऊ नका आणि हे सामोपचारानं प्रकरण मिटवून टाका. माझ्या कंपनीच्या मालकांना मी सांगितलं, ते मालक म्हणतोय मी, आपल्या सगळ्यांचे परिचित बाळासाहेबांच्याकडे मी काम करत होतो आणि बाळासाहेबांकडे मी 23-24 वर्ष सातत्याने काम केलं आणि बाळासाहेबांनी मला असा सल्ला दिला आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचं काहीही टेन्शन न घेता तू त्या आपल्याकडं अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची संघटना आहे आणि त्या संघटनेच्या नवजीवन ग्रुप पिंपरी चिंचवडमध्ये ते सभासद, त्या ज्या पोलीस स्टेशनला तुझी कंप्लेंट आहे त्याच पोलीस स्टेशनचे एक वरिष्ठ अधिकारी, त्यांना दारूची समस्या आहे आणि तिथं तू जा आणि त्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवून टाक. ठरल्याप्रमाणे मी हे सगळं, मला गुरुवारी वीकली ऑफ होता. गुरुवारच्या दिवशी मी 19 जुलै 2001 या दिवशी, तत्पूर्वी मी 8 महिने इच्छाशक्तीवर सोबर होतो, म्हणजे मी दारू प्यायलेलो नव्हतो, पण मी ती सोबरायटी ग्राह्य धरतच. मी 19 जुलै 2001 या दिवशी मी मीटिंग हॉलच्या बाहेर थांबलो. बाहेर असं चर्चच्या बाहेर गेट होतं, त्या गेटच्या बाहेर थांबलो. वरनं धोधो पाऊस पडत होता, झाडातही पाणी पडत होतं, मी भिजत होतो, अंगात रेनकोट नव्हता, छत्री नव्हती, काही नव्हतं. आणि माझ्या एका सिनियर बांधवांनी मला आतमध्ये येण्याची मला विनंती केली. मला जाताना थोडं ओशाळल्यासारखं झालं, कारण मी दारुडा नाही आहे हे डोक्यात कुठेतरी रजिस्टर होतं. याला काय म्हटलं, हे दारुड्यांच्या मिटिंगमध्ये जाऊन बसायचं, आपल्याला कुठेतरी दारुडा म्हणून कपाळावर शिक्का मारला तर काय घ्या, ही अनामी भीती मनामध्ये होती. मी दारुडा असून सुद्धा बरं का. आणि हे सगळं मी आतमध्ये जाऊन बसलो. गेल्यानंतर तिथं स्वभावदोष नावाच्या आपल्या एका भागावर चर्चा चालली होती. सगळे बांधव अनुभव सांगत होते आणि ते सांगत असताना मित्रांनो, ज्या वेळेला मला असं वाटायला लागलं की मी आलोय म्हणून मला माझी ओळख पटावी म्हणून मुद्दाम हे मी केलेलं नियोजन आहे. मी सगळ्या सभासदांकडे रागाने बघायला आणि मित्रांनो, रागाने बघितलं, ह्याच्या पलीकडे मी काही करू शकत नव्हतो. आणि मी ज्या सभासदाला मी भेटायला आलो होतो त्या सभासदांना भेटलो. त्यांनी मध्यस्थी केली, बिल्डरला फोन केला, पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या मी ज्या PSIना भेटलो होतो त्यांना फोन करून हे प्रकरण मिटवलं. मला 50,000 रुपये द्यायला लागले परत आणि ते प्रकरण मिटलं आणि कुठलीही कोर्ट कचेरी झाली नाही.
मित्रांनो, आपला कार्यक्रम जर गॉड कन्सेप्टवर अवलंबून आहे असं ज्या वेळेला म्हणतो, माझ्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीने एचा जर मला एमध्ये एंट्री करावी लागली. परमेश्वरांनी प्रत्येक व्यक्तीसापेक्ष असे चांगले वाईट गुणधर्म दिलेले आहेत. त्यामध्ये मला दिलेली आकलन शक्ती हा एक चांगला पॉईंट होता. आणि मी त्या दिवशी ताडलं की म्हटलं हे सगळं माझ्या बाबतीत घडत असताना मी स्वतः दारुडा असून सुद्धा मी का डिनायल माझा कुरवाळतोय किंवा माझी निगेटिव्हिटी मी का कुरवाळतोय असं ठरवून मी परत ह्या मीटिंगमध्ये जायचं आणि आपला हा दारुडेपणाचा हा भाग आपण इथं येऊन इथं आपल्याला ह्याच्यावर मात करता येईल हा एक विश्वास मनामध्ये नक्की निर्माण झाला. ठरल्याप्रमाणे मी 19 जुलैला हे सगळं केलं. नाहीतर मी माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परमेश्वराचं आगमन झालं आणि तो माझ्यासाठी चमत्कार. याला अभिप्रेत आहे की नाही मला काही देणं घेणं नाही, पण माझ्या बाबतीतला हा चमत्कार आहे, नक्कीच चमत्कार आहे. नाहीतर अदरवाईज मी आज 21 वर्षापूर्वी मी फोटो फ्रेममध्ये लागलो असतो. 21 वर्ष माझी मध्यमुक्तता आहे आज आणि त्या 21 वर्षात मी आज फोटो फ्रेममध्ये असतो. कुटुंबाला दिलेला त्रास किंवा त्यांना दिलेल्या यातना हे जर बघितलं तर मी हार घालण्याच्या योग्यतेचं सुद्धा नव्हतं. मी कुठलंही विधायक काम केलेलं नव्हतं हे मला माहिती आहे. आणि मित्रांनो, मी 26 जुलैला मला हे पटल्यानंतर मी 26 जुलैला स्वतःहून त्या मीटिंग हॉलमध्ये गेलो आणि तिथं मी माझी ओळख सांगितली. आणि त्या दिवसापासून आत्ता या क्षणापर्यंत मी तुमच्या समोर उभा आहे तोपर्यंत मित्रांनो परत माझ्या डोक्यामध्ये जाऊचा विचार नाही आला. ह्याच्यापेक्षा आणखीन परमेश्वराची कृपा अजून काय असायला पाहिजे मित्रांनो, नक्कीच. आणि हा माझ्या बाबतीत घडलेला चमत्कार मी तळ हाताच्या फोडासारखं जपून ठेवलेला आहे मित्रांनो. आणि मला परत मागं वळून बघावं लागलं मित्रांनो. ह्या आता विषयाकडे मी वळतोय मित्रांनो. हळू मी 2 भागामध्ये हा भाग आपला आजचा विषय मी हाताळणार आहे. त्यामध्ये मी अस्ताव्यस्तता कशी केली आणि कशी करून घेतली आणि त्याचबरोबर त्याच्यावर केलेली मात मी सांगायचा प्रयत्न करतोय. आणि ही सातत्यानं ज्यावेळेला हे मीटिंगचं वाढवलं सातत्य आणि त्यामध्ये रमायला लागलो. बऱ्याच नाईट विजिल्स केल्या. शिवाबाईंसारखे आमच्याकडं सिनियर बांधव होते, त्यांचं मार्गदर्शन होतं. बरेच जुने बांधव होते, त्यांच्या मार्गदर्शनातनं आम्ही नाईट विजिल्स करायचो, बऱ्याच ठिकाणी जायचो. आणि त्याचा फायदा मला हळूहळू ह्या गोष्टीतनं सिनियर बांधवांना जे जमलं ते मला का नाही जमणार हा विश्वास मनामध्ये पैदा झाला. विश्वासाचं रूपांतर श्रद्धेमध्ये झालं. कारण मला होणारा शेवटच्या काळातला त्रास शारीरिक कमालीचा होता. रक्ताच्या उलट्या, लॅट्रिन वाटे रक्त, हे सगळे त्रास माझ्या हळूहळू कमी व्हायला लागले. आणि हे सगळं बंद झाल्यानंतर माझी एक श्रद्धा, माझी या फेलोशिपबद्दलची श्रद्धा माझी अशी घट्ट असं मूळ धरायला लागली. आणि मला विश्वास तर होताच पहिला आणि त्याबरोबर श्रद्धेमध्ये रूपांतर झालं. आणि त्याबरोबर कृतज्ञतेमध्ये कधी झालं हे मलाच कळालं. मित्रांनो, हे सगळं हा प्रवास चालू असताना मला हळूहळू कळायला लागलं की मला ही आर्थिक अस्ताव्यस्तता जी काही करून ठेवली ती माझ्यामध्ये असलेल्या स्वभावदोषांमुळे. अनेक प्रकारचे स्वभावदोष माझ्यामध्ये, कमालीचा राग आहे, कमालीचा अहंकार आहे, कमालीचा गरिष्ठपणा आहे, कमालीचा आत्मकेंद्रितपणा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आजच्या विषयाला अनुसरून माझा स्वभावदोष आहे तो म्हणजे मी जो नाही आहे तो प्रोजेक्ट करण्याची माझी सवय आहे. जो नाही आहे, मी नाही आहे जसं माझं काहीही तसं आहे तशा पद्धतीचं माझ्याकडे काहीही भांडवल नसताना मी उगीचच लँडलॉर्ड असल्यासारखं वागणं हे मला घातक ठरलं. आणि मी त्या स्वभावदोषाचा बळी पडलो मित्रांनो. माझा एक मी 2-3 उदाहरण सांगेन की माझ्या ऑफिसमध्ये एक कलीग होता, त्याची आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी होती. आणि त्याची आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी असल्यामुळं तो ॲव्हरेजली दर 1-1.5 महिन्याची कपडे खरेदीला जायचा. पुण्यातल्या नामांकित FC रोडवर चांगले मोठमोठे ब्रँडेड कंपन्यांचे सेल लागायचे. आणि त्या ह्याच्यामध्ये तो निघाला की त्याच्या पाठोपाठ मी निघालो शेपूट त्याच्या पाठोपाठ. मला गरज आहे की नाही मी कधीच पडताळणी केली. आणि पगार खुपखुंजा होता, 1000-1200 रुपये पगार होता. आता काही मानवांना असं वाटेल की कपडे घ्यायचे म्हटल्यानंतर कमीत कमी 1000-1200चे जर कपडे घेतले असतील तर हे घेताना माझ्याकडे पैसे येणार कुठून, कुटुंब काय चालवणार, ही डोक्यात विचार येण्यासारखा होता. पण मी माझ्याकडं असलेली क्रेडिट कार्ड, आपण बँकेचं नाव सांगायचं आणि त्या बँकेचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे नाही असं कधीच झालं. मग मी काय करायचो की एका बँकेच्या क्रेडिट कार्डावर केलेलं पर्चेसिंग त्याचं बिल पेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेच्या ह्याच्यातनं मी त्याचं पेमेंट करायचो आणि मोकळा व्हायचो. परत मी पुढची खरेदी करायला मी मोकळा व्हायचो. आणि अशा पद्धतीने कित्येक वर्ष चालत राहिला. आणि मी एका खोल खड्ड्यात चाललोय याची जाणीव मला खूप उशिरा झाली. आणि हळूहळू असंच मोबाईल सेटच्या बाबतीत त्या मित्रांनी 8000चा मोबाईल सेट घेतला. मलाही वाटायचं की बाबा चला आपण पण त्याच्यापेक्षा भारी घ्यावं. काय गरज आहे, माझ्याकडे जो आहे तो आहे ना. जाणारे फोन जात आहेत, येणारे फोन येत आहेत, तर मला गरज नव्हती. पण मित्रांनो हे सातत्याने होत होतं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला शारीरिक उपजत एक व्याधी होती. माझा युरिन रूट जो होता, युरिन पास होण्याचा जो रूट होता, असा तो नॅरो झाला होता. त्याची 5-6 ऑपरेशन झाली. प्रत्येक ऑपरेशनला लाख रुपये खर्च होता आणि तो खर्च माझ्या साहेबांनी मला कर्ज म्हणून दिलं होतं आणि ते बाळासाहेबांनी मला ते पैसे दिले होते आणि ते कर्ज माझ्या डोक्यावर होतं, कारण ती उपजत माझी व्याधी होती. आणि मित्रांनो, हे सगळं माझ्या अंगावर कर्ज असताना, मी हे सगळं कर्ज माझ्या डोक्यावर घेऊन फिरत असताना, त्याचबरोबर माझ्या समोर हव्यासपणे माझे व्हेंडर्स, माझे सप्लायर्स, माझे कलीग, माझे कामगार, हाताखाली काम करणारे मला दारू प्यायला, चला साहेब जायचंय आज आपल्याला, जायचंय आज आपल्याला म्हणलं की चाललं. जसं काही मी एखाद्या पंढरपूरची तीर्थयात्रा करायलाच निघाल्यासारखं मी त्यांच्याबरोबर जायचो आणि बारमध्ये बसून मी दारू प्यायचो. हार्डली 500 ते 700 रुपयाची दारू प्यायची आणि मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचो, कारण मला होणारा शारीरिक त्रासच कमालीचा होता. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी ज्यावेळेला मी स्वतःला पडताळून बघितलं, मी 500 रुपयाची दारू पितोय आणि 10-10, 15-15 हजार रुपये किंवा 8-8, 10-10 हजार रुपये मी दवाखान्याचं बिल करतोय, हे मला न परवडणारी चैन आहे, हे मला ज्यावेळेला पटलं त्यावेळेला डोळे उघडले. आणि हळूहळू मित्रांनो, मी या फेलोशिपमध्ये आल्यानंतर मला हे कळायला लागलं की बाबा नाही, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी या फेलोशिपमध्ये आल्यानंतर मला हे माझ्या दुसऱ्या पार्टमध्ये येईलच. आणि मित्रांनो, हे माझ्या बाबतीत घडत होतं आणि हे घडत असताना त्याचबरोबर माझं 1992ला लग्न झालं, 93ला मुलगी झाली, 95ला मुलगा झाला. त्यांचे ट्रिपल पोलिओ वगैरेचे जे डोस असायचे, ते डोस देण्यासाठी माझ्याकडे पैसे नसायचे, कारण पगारच तुटपून जा आणि त्यामध्ये हे सगळं हॉस्पिटलायझेशन वगैरे ह्यामध्ये कुठले पैसे येणार, माझ्या काहीच नव्हतं माझ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये मी टेम्पोवाले, माझे क्लास 4 टेम्पोवाल्यांकडनं पैसे मागायचे. माझ्या मुलाला इंजेक्शन द्यायचं आहे, मला पैसे द्या. आणि तेही म्हणायचे, चला बेवडा साहेब आहे, चला द्या, देऊन टाका, काय. म्हणजे अशा पद्धतीची सहानुभूती मी मिळवायचा प्रयत्न करायचो. आणि मग मी पैसे घेऊन मी मुलांचे ते काय ट्रीटमेंट असायची ती केली. लाज नावाचा प्रकार मला कधी नव्हतो. कंपनीचा सगळ्यात सिनियर मोस्ट एम्प्लॉई होतो, पण मला कधीही अशी लाज वाटली नाही की आपण काय करतोय. आणि मला कधीही असं वाटलं नाही की हे अपमानास्पद आहे. नाही मित्रांनो, दारू पुढं मी आंधळा झालो होतो आणि मला ही अस्ताव्यस्तता मला नाही समजून आली. आणि हे सगळ्यांचे पैसे मी देत होतो वेळेवर, पण हातामध्ये काहीच राहत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे प्रवास चालू असताना आता मी दुसऱ्या पार्टकडे वळतो की मी या अस्ताव्यस्ततेवर मी उपाययोजना कशी केली. हा दुसरा पार्ट, मी सगळ्यात महत्त्वाचं, मी स्वतःवर प्रेम करायला लागलो. जसं फेलोशिपमध्ये आलो तसं मी स्वतःवर प्रेम करायला लागलो. मला जगावंसं वाटायला लागलं. कुटुंब आणि मी जन्माला घातलेली 2 मुलं ह्यांच्याप्रती माझं काहीतरी कर्तव्य आहे, ही भावना मनामध्ये कुठंतरी घर करायला लागली आणि त्याप्रमाणे माझी वाटचाल सुरू झाली. ज्या फ्लॅटमध्ये मी पैसे गुंतवले होते, जो फ्लॅट मी घेतला होता, तो फ्लॅट कालांतराने मिसेसला आवडला नाही, तो विकून टाकला. अर्थातच ओघाने त्याला जास्त पैसे आले, त्यामुळे त्या आलेल्या पैशातनं मी दुसरीकडे घर बुक केलं होतं, जे आता मी राहतोय त्या ठिकाणी मी घर बुक केलं होतं. त्याचं कर्ज काढलं होतं. त्या आलेल्या पैशातून ते कर्ज संपूर्ण नील करून टाकलं, एक रकमी नील करून टाकलं. तरीही माझ्याकडे काही पैसे राहिले. त्यावेळेला पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, म्हणजे प्राधिकरणाची ती जागा होती. 24 लोकांची सोसायटी, मी चेअरमन होतो आणि त्या ठिकाणी 1.5 गुंठ्याचा तो प्लॉट घेतला. 1,65,000 समथिंग काहीतरी त्याची किंमत होती. तो प्लॉट घेतला आणि तो प्लॉट नंतर कालांतराने त्यांच्या काही जाचकाठी होत्या की 1-1.5 वर्षामध्ये त्याचं बांधकाम करायला लागतं आणि ते जर नाही केलं तर प्लॉट परत सरेंडर करायला लागतो वगैरे वगैरे. आणि ते मला शक्य नव्हतं, कारण मटेरियल आणून टाका, त्याचं सुपरविजन करा, माझ्याच्याने ते शक्य नव्हतं. म्हणून तो प्लॉट मी 3.5 लाखाला विकून टाकला. आज त्या प्लॉटची किंमत 75 लाख रुपये. मी ठेवला नाही तो, अर्थात तो विकून टाकला. आणि त्याच्यानंतर त्या आलेल्या पैशातून मी दुसरीकडं, मला हे विजन मिळालं की मला ओल्ड एजसाठी काहीतरी करायला पाहिजे. मी पुणे नाशिक हायवेवरनं उतरल्यानंतर दुसरं पाऊल सोसायटीत पडणाऱ्या एका सोसायटीमध्ये एक मी फ्लॅट बुक केला 750 स्क्वेअर फुटाचा. आणि मी हे ऐहिक आणि भौतिक गोष्टींचं प्रदर्शन करतोय असं कृपा करून समजू नका. हात जोडून माझी विनंती आहे, कारण ह्या विषयाचा तो भाग असल्यामुळं, रिकव्हरीचा भाग असल्यामुळं मला ते सांगणं जास्त गरजेचं वाटतं, म्हणून मी सांगतोय. माझ्या भौतिक गोष्टींचं मला इथं स्तोम किंवा त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही आहे, पण इथं मी आल्यानंतर कशा पद्धतीने मला त्या गोष्टीवर मात करता आली हे सांगण्यासाठीचा माझा हा प्रयत्न आहे. आणि मित्रांनो, मी त्या 5,81,000 मध्ये 750 स्क्वेअर फुटाचा तो फ्लॅट बुक केला. आजही तो फ्लॅट आहे, त्याला मला 12,000 रुपये मला महिन्याला व्याज मिळतं. माझा उदरनिर्वाह होतो मित्रांनो.
त्याच कालावधीमध्ये माझे वडील, दिवंगत वडील माझे 2004ला एक्सपायर झाले. 2001 ते 4 या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणात माझ्याकडे पैसे साठले, आर्थिक सुबत्ता बऱ्यापैकी झाली होती. एक ज्येष्ठ मुलगा म्हणून त्यांच्याविषयी असलेली रिझेंटमेंट हळूहळू गळून पडली होती. ज्येष्ठ मुलगा म्हणून एक करायचं कर्तव्याची भावना माझ्या मनामध्ये नक्की झाली. पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 12 ते 14 दिवस मी त्यांना ICUमध्ये ठेवलं होतं आणि ती सुबत्ता मला केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसचे तुम्ही सर्व बांधव, ही फेलोशिप, ही विचारधारा, हे लिटरेचर यांनी मला खूप मोठी मोलाची मदत केली. मित्रांनो, अन्यथा माझ्यासारख्या दारुड्याला हे शक्य नव्हतं. माझे वडील कुठेतरी कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्राण सोडला असता. मला कुठेतरी अपराधीपणाची भावना मनामध्ये निर्माण झाली असती, पण तसं न होता त्यांची मी चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो, या गोष्टीचा आनंद मला नक्की व्हायला लागला. त्याचबरोबर पुण्यातल्या आपल्या नामांकित अशा वर्तमानपत्रामध्ये एक ह्या विषयाशी संबंधित आहे म्हणून मी बोलतो की त्यामध्ये त्यांनी अर्थविश्व नावाची जी काही पुरवणी आहे, त्या पुरवणीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की माणसाला जर 100 रुपये मिळत असतील तर त्यातले 50 रुपये त्यांनी आपल्या दैनंदिन गरजा भागवाव्या, 30 रुपये त्यांनी आपल्या भविष्याची तरतूद करावी आणि 20 रुपये आपल्या वैयक्तिक जे काही छंद आहेत, छंद म्हणजे दारू पिणं नाही, त्यामध्ये कोणाला लायब्ररीची वाचनाची सवय असेल तर त्यांनी ते लायब्ररीची फी भरावी, TV बघायची सवय असेल तर TVचं त्यांनी रिचार्ज करावं किंवा छोटेखानी कुटुंबाबरोबर एखादी वीकेंडला एखादी वन डे रिटर्न अशी ट्रिप करावी, ह्यासाठी खर्च करावे. मित्रांनो, कोविडच्या काळानंतर त्याच्याही वर्ताने एक लेख आला होता. त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं तुम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नातून पहिल्यांदा तुम्ही भविष्याची तरतूद करा, मग तुमच्या दैनंदिन गरजा भागवा. मित्रांनो, या गोष्टीने माझी ऑलरेडी वाटचाल चालू आणि हळूहळू कालांतराने जसं जसं मी ह्याच्यामध्ये मी रमायला लागलो. वडील माझे एक्सपायर झाले, त्याच कालावधीमध्ये मी B.Com झालेला माणूस, नॉन टेक्निकल, पण अनुभवाच्या जोरावर मी काही टेक्निकल गोष्टी मी म्हणजे माझ्या कंपनीच्या मालकांना ज्या वेळेला मी सांगितल्या आणि काही गोष्टी मी कागदावर प्रूव्ह करून दाखवल्या आणि त्याचे रिझल्ट पण दाखवले. जवळ 1.5 लाखाचा फायदा मी कंपनीला करून दिल्यानंतर मला कंपनीच्या मालकांनी मला बोनस 45,000 रुपये जो हिशोबाने सगळ्यांना दिला तो, आणि त्याचबरोबर मी अशी ॲक्टिव्हिटी केल्यामुळे 20,000 रुपये मला रोख बक्षीस दिलं होतं. 75,000 रुपये मी त्या दिवशी दिवाळीचा बोनस म्हणून मी घरी येऊन गेलो. कुठल्या कंपनीत मिळतो हा बोनस? नक्की नाही मिळत. आणि मला हा मिळालेला बोनस घेतल्यानंतर मी लिटरली रडलो होतो की म्हटलं आपण फक्त दारूपासून लांब राहिलोय. हळूहळू ही होणारी ही बाय प्रॉडक्टची जी काही प्रोसेस आहे, हे बाय प्रॉडक्ट आहे मित्रांनो. असं कधी कुणी आत्ता एक बांधव आपले म्हटले की मला पैसे मिळायला पाहिजे का? नाही होणार. प्रत्येकाच्या योग्यतेनुसार, प्रत्येकाच्या कुवतीनुसार, प्रत्येकजण घेत असलेल्या कष्टानुसार हे ते मिळत राहणार आणि हे मिळतंच. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि तुम्हाला त्याचं एक कृतीमध्ये त्याला मी हे करायलाच पाहिजे. बिग बुकमध्ये खूप छान सुरेख सांगितले की पान नंबर 69वर माझी या फेलोशिपवर श्रद्धा आहे नुसतं म्हणून जमणार नाही, त्याला कृतीची जोड असायला पाहिजे. जर त्याला कृतीची जोड नसेल तर माझी ही श्रद्धा निरर्थक आहे असा शब्द आहे. 4थ्या पायरीच्या अनुषंगानं पान नंबर 69वर ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. पान नंबर 80वर पुन्हा या गोष्टीचा पुनरुच्चार केलेला आहे 8व्या पायरीच्या अनुषंगाने. त्यामध्ये स्पष्ट सांगितलंय माझी श्रद्धा आहे नुसतं म्हणून जमत नाही, तर त्याला कृतीची जोड दिल्याशिवाय ती मृतवत आहे. मृतवत हा शब्द आहे, तो शब्द तुम्ही जरूर या पुस्तकामध्ये वाचा, त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. मित्रांनो, खूप म्हणजे गर्भित अर्थ आहे त्यामध्ये. आणि मित्रांनो, हे सगळं मी अनुभवलंय आणि मी हे ज्या वेळेला ॲक्शनमध्ये यायला लागलो, जसं मी या बाळासाहेबांना माझ्या त्या 1.5 लाखाचे मी जे काही हे करून दिले, तसं मी हळूहळू माझ्याकडे पैसे साठायला लागले. आणि ह्याच अनुषंगाने आपल्या ग्रे पॉईंट कोर्टमध्ये सुद्धा खूप सुरेख वाक्य आहे. Our recovery had less to do with our thinking, but much more to do with our actions. And if I don't believe in this, please stop going to the meeting, stop doing the amends, and stop doing the service in the group. And my personal recovery works better when I utilize, not analyze. म्हणजे याचा अर्थ असा की जर मला ह्या सगळ्या गोष्टी मी नुसत्या वल्गनांचा गडगडाट केला आणि त्याला जर मी कृतीची जोड दिली नाही, मी कागदावर लिहिलं मी उद्यापासून पहाटे 5ला उठणार आहे, व्यायाम करणार आहे, पण अंथरुणातच पडून राहिलो तर मी काय माझी शारीरिक रिकव्हरी कशी होणार? आर्थिक रिकव्हरीसाठी मला कष्ट करायला लागतील, मला कुठेतरी कामाला जायला पाहिजे, झोपून मला काम करता आलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी मला कृतीची जोड दिल्याशिवाय काहीही होणार नाही. आणि या गोष्टीवर जर मला विश्वास नसेल, इफ आय डोंट बिलीव्ह इन दिस, मला मिटिंगला जाणं सुद्धा थांबवावं लागेल. ग्रे पॉईंट कोर्टमध्ये हे वाक्य आहे. मला मिटिंगला जाण्याची सुद्धा गरज नाही, मी अमेंड्स करायची सुद्धा गरज नाही आणि त्याचबरोबर ग्रुपमध्ये कुठल्या सेवेचं मला दांभिकपणा पण करायची गरज नाही.
ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट. आणि माझी रिकव्हरी ही कधी, पर्सनल रिकव्हरी कधी माझी मला जास्त फळाला येईल जर मला ही जी काही दिलेली टूल्स आहेत, माय पर्सनल रिकव्हरी वर्क्स बेटर व्हेन आय युटिलाइज. मला ही दिलेली टूल्स आहेत त्याचं युटिलायझेशन ज्या वेळेला मी करीन त्याच वेळेला ह्या गोष्टींचं मला रिझल्ट्स मिळतील, अन्यथा मला मिळणार नाही. मी त्याचं ॲनालिसिस करत बसलो की मला हे उपयोगी आहे का, मग माझ्यासाठीच नाही आहे हे, मग मी कशाला करू वगैरे वगैरे, असं काही. मला दिलेले टूल्स आहेत त्याचा वापर मला करता आला पाहिजे. मित्रांनो, हे मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे ज्या वेळेला हे 75,000 रुपये साठले आणि त्याचबरोबर वैयक्तिक माझ्याकडे 75,000 रुपये साठले होते आणि असे 1.5 लाख रुपये माझ्याकडे जमल्यानंतर मी ते माझे टाटा मोटरमधले एक साहेब होते आणि त्यांनी मला एक सबुरीचा सल्ला असा दिला की हे 1.5 लाखाला आपण सेंट्रल गव्हर्नमेंटची मी त्या गोष्टी त्या उल्लेख करतोय, पण त्या गोष्टीचा मी कुठल्याही म्हणजे त्याचा एजंट नाही आहे किंवा त्याचा मी पुरस्कर्ता नाही आहे किंवा मला त्याच्याशी काही नाही, फक्त मी पैशाला पैसा कसा जोडला हे आजचा विषय आहे आपला, त्यामुळे मी सांगतोय. आणि पोस्टाची ती MIS नावाची जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये मी पैसे गुंतवले आणि मित्रांनो ते 6 वर्षाची स्कीम होती. 1.5 लाखाला 1,000 रुपये महिन्याला व्याज मिळायचं. मग त्या साहेबांनी मला विचारलं की अरे सुहास, म्हणले हे 1,000 रुपये तुझ्या आयुष्यामध्ये काय मायने ठेवतात म्हणलं. तर म्हणलं काय नाही साहेब, म्हणलं आज मी दारूपासून लांब आहे आणि मला पगारही बऱ्यापैकी झालेला आहे. साहेबही माझ्या कामावर पोहोचून पगारवाढ पण चांगली दिलेली आहे, त्यामुळे मला हे 1,000 मिळाले काय नाही मिळाले काय काही फरक पडत नाही. मग त्यांनी मला सल्ला दिला, सरकारने व्याज जर कमी केले तर आपण चालूपणा करायचा, ह्याला आपण व्याजावर व्याज घेऊ. म्हणजे कसं सर म्हणजे, तर ते मला स्पष्ट म्हणाले की ह्याचा आपण रिकरिंग डिपॉझिट काढू. मी ते 1,000 रुपये घेतले आणि रिकरिंगला ट्रान्सफर करून टाकले. तेही 6 वर्षाचं केलं. 72,000 रुपये, 12 महिन्याचे 12,000, 6 वर्षाचे 72,000, त्याच्यावर 3,000 रुपये मला व्याज मिळालं. 75,000 रुपये माझे तयार झाले. बघता 75, तिकडे 1.5 लाख रुपये सेफ, इकडे 75,000 रुपये माझे तयार झाले. माझ्याकडे साठलेले पैसे असेच काही रिकरिंग RD काढून माझ्याकडे मी साठवले होते ते पैसे, प्लस हे असे 1.5 लाख, हे मॅच्युरिटीनंतर हे 1.5 लाख, हे 75,000 आणि प्रॉव्हिडंट फंडाचं थोडं लोन काढून मी 11,85,000ला ह्या रिअल इस्टेटमध्ये माझं थोडं जरा प्रेम बसलं होतं. कुठेतरी त्यामध्ये पैसे मिळतात ही एक भावना मनामध्ये होती. मी 11,85,000ला अलॉटेड कवर्ड पार्किंग सहित मी एक दुसरा फ्लॅट घेतला जो आजही आहे आणि त्यालाही मला 12-13,000 रुपये, टोटली मला 25,000 रुपये ह्या 2 फ्लॅटचं भाडं मिळतं. मला म्हातारपणासाठी काय पाहिजे हो, मला काही नव्हते. 25,000 रुपये मला मिळतात. मुलीच्या लग्नाची आणि मुलाच्या लग्नाची लायबिलिटी आजही माझ्यावर आहे, ते प्रोसेसमध्ये होईल, त्याच्यासाठी ठेवलेल्या पैशावर सुद्धा व्याज मिळतं. टोटली 30-35 हजाराची गोळाबेरीज माझ्याकडनं होते. एक रिटायर्ड माणूस काय करणार आहे, एवढं मी आज नक्की करतो मित्रांनो. आणि हे सगळं चालू आहे मित्रांनो. आणि आज ह्याच्यानंतरचं माझं सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आला तो माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या वेळेला, जो आपल्या सगळ्या दारुड्यांना, आमच्या सगळ्या दारुड्यांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे की दारुड्याची मुलं हुशार असतात, या गोष्टीवर मी सहमत आहे, नक्की सहमत आहे. आणि त्यांना आपल्या दारुडेपणामुळे त्यांची हुशारी आपण कुजवतो अशा पद्धतीची भावना माझ्या मनामध्ये होती आणि त्याला मी अपवाद नाही आहे मित्रांनो. 2010 साली माझी मुलगी 12वी झाली, तिला जवळजवळ 75% मार्क पडले. CETमध्ये 200 पैकी 100 काहीतरी 22-23 मार्क पडले आणि चांगले मार्क होते. आणि तिचं म्हणणं होतं की मला इंजिनिअरिंग करायचं. मी म्हटलं इंजिनिअरिंग करणं, मेडिकल करणं हे श्रीमंत बापाच्या मुलांची खेळ आहेत, आपल्याच्यानी न परवडणारी चैन आहे. ह्याच्यामध्ये माझी आर्थिक असुरक्षिततेची भावना होती की माझी मुलगी या गुंतवणुकीला न्याय देईल की नाही, ही भावना होती. मी तिला डिमॉरलाइज करत होतो. तू म्हटलं BCS कर, NCS कर, काहीतरी कर. मी तिला म्हणजे डायव्हर्सिफिकेशन ऑफ हर ओपिनियन अशा पद्धतीने मी तिला ट्रीट करत होतो, पण ती मानायला तयार नव्हती. मला इंजिनिअरिंगच करायचं आहे. मित्रांनो, मी क्षणभर विचार केला. मी टेम्पोतनं मटेरियल उतरवलेलं आहे, टेम्पोत मटेरियल भरलेलं आहे, वेळेला टेम्पोही चालवलेला आहे. ही सगळी कामं मी BCom म्हणून केलेली आहेत, तर मुलीच्या वाट्याला पण हेच दुःख द्यायचं का आपण, हा विचार डोक्यामध्ये आला आणि तिला मी नाही म्हटलं. आणि शेवटी मी मनाने तयार झालो आणि मित्रांनो तिला मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन दिली. कारण बाप एकदम विक्षिप्त माणूस आहे, त्याच्याजवळ बोलायची हिंमत नव्हती. तिने आईजवळ बोलून दाखवलं. आईने मला सांगितलं की मुलगी म्हटली की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला इंजिनिअरिंग व्हायचं आहे. मित्रांनो, हे सगळं मी करत गेलो आणि करत असताना त्याबरोबर वार्षिक तिची जी फी होती 66,800 समथिंग काहीतरी होती. पहिल्या वर्षीची फीची तजवीज मी केली कशी तरी, पण पुढची 3 वर्ष, 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स, पण ते पुढची 3 वर्ष वार्षिक मी कशी काय करणार, 66,000 एक रकमी आणणार कसं काय.
ते शक्य नव्हतं. म्हणून मी 5,500चं रिपेरिंग काढलं. हे कंटिन्युअसली 3 वर्ष केलं आणि 3 वर्ष केल्यानंतर 66,000 रुपये माझे जमायचे. वरचे 800 रुपये भरायला मला काही जड नव्हतं आणि मी त्याचा पिरियड एवढं प्लॅनिंग होतं. मित्रांनो, सांगायला मला विशेष आनंद होईल की त्याचं प्लॅनिंग अशा पद्धतीने होतं. स्टार्टिंग ऑफ द RD आणि त्याची मॅच्युरिटीची डेट ही अशा पद्धतीने पाहिजे होती की जुलै महिन्यात तिची जर फी भरायची तर 30 जूनच्या आत माझ्या सेव्हिंग अकाउंटला ते सगळे पैसे तयार असायचे. आणि हे 1-2 वर्ष नाही मित्रांनो. त्यामध्ये पुन्हा आपला जो काही आपले स्लोगन्स आहेत, कष्ट, शिस्त, सातत्य, हे आपलातून मी इम्प्लिमेंट केलं. हे मी अतिशय अभिमानपूर्वक सांगेन आणि कुठलीही कसूर केली नाही. सातत्यानं 3 वर्ष मी हे केलं आणि त्यामुळे मी तिचं शिक्षण मी पूर्ण करू शकलो. आज ती एका नामांकित कंपनीमध्ये जवळ 10-12 लाखाच्या पॅकेजवर इंजिनियर होऊन काम करते. आज बाप म्हणून मला आज खरंच अभिमान वाटतो की माझं दारुडे पण तिने पाहिलेलं नाही आहे, पण तिला आज हे जे काही यश मिळाले आणि त्याला मी एक निमित्त मात्र आहे आणि मी केलेल्या गुंतवणुकीला तिने दिलेलं ते यश आहे. ही एक प्रकारची आईबापांची गुंतवणूक आहे मित्रांनो. ही एक इन्व्हेस्टमेंट आहे, नक्कीच इन्व्हेस्टमेंट आहे. मुलांनी त्या गोष्टीला आपल्या आईबापांचे कष्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याला जर यश दिलं तर आपल्याला आईबाप म्हणून काय आनंद होतो हे प्रत्येकाला अनुभवता येईलच आणि मी ते अनुभवलं. पाठोपाठ मुलगा आला, 2 वर्षांनी मुलगा आला. मुलालाही इंजिनिअरिंग करायचं होतं. मग मुलाचं पहिलं वर्ष आणि मुलीचं शेवटचं वर्ष कात्रीत सापडलं. कारण मुलीच्या शिक्षणासाठी शेवटच्या वर्षासाठी तिची तजवीज मी रिकरिंग मार्फत केलेली होती. मुलासाठी 1 लाख रुपये लागणार होते. 88,210 रुपये तर नुसती फी होती आणि कारण 4 वर्षामध्ये त्याची फी वाढलेली होती. 66,000वरून 88,210 रुपये. मला ती फिगर आजही लक्षात. आणि मित्रांनो, हे सगळं मी ज्यावेळेला बघितलं, 88,210 म्हणजे त्याचा युनिफॉर्म वगैरे हे सगळं मला 1 लाख रुपये लागणार होतं. मी माझ्या 6 महिन्यापूर्वी परिचय झालेल्या एका मित्राकडे त्या 1 लाखाची मागणी केली आणि तो मित्र मकरंद भाऊंना आमच्या माहिती आहे आणि त्या मित्राकडे मी मागणी केली. त्यांचा लॅबमधल्या काही वस्तू बनवण्याचा म्हणजे काचेचे ब्युरेट, पपेट हे जे काही असतात ते बनवण्याचा त्यांचा कारखाना आहे आणि ते कंपनीचे मालक आहेत आणि त्यांच्याकडे मी 1 लाखाची मागणी केली. आमच्या दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत, त्यांची मिसेस एक्सपायर झाली होती 6 महिन्यापूर्वी. त्यामुळे त्यांना मागितलं असतं तर शुअर शॉट मला पैसे मिळाले असते. पण त्यांची मिसेस 6 महिन्यापूर्वीच एक्सपायर झाल्यामुळं त्यांना बराच हॉस्पिटलायझेशनचा खर्च झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागितले नाही. मग आमच्या दोघांचे हे कॉमन ते फ्रेंड होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडं माझ्यापेक्षा त्यांचा परिचय त्या माझ्या दोघांच्या कॉमन फ्रेंडकडं जास्त परिचय होता आणि त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली, सुहास पैशाच्या व्यवहाराला कसा आहे. साहजिक आहे, 1 लाख रुपये द्यायचे म्हटल्यानंतर कुणीही विचारणार ना, काही थोडी अमाऊंट नाही आहे. आणि त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं, नाही सुहास तिकडं पैशाचं तू व्यवहार बिंदास्त कर, कारण तो 8 आणे सुद्धा कुठं गेले म्हणून डोकं खाजवत बसणारा माणूस आहे. कारण त्यावेळेस मी एकदा तिरुपतीला आमच्याबरोबर आले होते आणि 8 आण्याचा मला हिशोब लागत होता. आम्ही एकत्र पैसे काढले होते आणि माझा एक सिद्धांत आहे, कॉमन पैसे ज्यावेळेला मी हाताळतो त्यावेळेला त्याचा हिशोब देण्यासाठी, त्याची अकाउंटेबिलिटी देण्याची ती जबाबदारी माझ्यावर आहे. त्या 8 आण्यासाठी मी रात्री 11:15 बसलो आणि मला झोपल्यानंतर आठवलं की नाही, त्या एका बेगरला मी 8 आण्याचं कॉईन दिलं होतं आणि त्या 8 आणे तिकडे गेलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब तो 8 आण्याचा हिशोब लागला बरं का, काय झालं. तर म्हटलं असं त्या एका भिकाऱ्याला मी दिले होते आणि तो हिशोब लागला. काय सुहास म्हणले एवढं 8 आण्याचं काय. म्हणजे नाही, मला तो हिशोब लागल्याशिवाय चैन पडत नाही. अशा पद्धतीने मी व्यवहार करणारा माणूस आहे आणि अशा पद्धतीने केल्यानंतर त्यांनी मला ते 1 लाख रुपये त्यांनी सांगितल्यानंतर 1 लाख रुपये दिले मला. पण माझ्यासारखा दारुडा मध्ये होता म्हणून मला राग आला नाही. नाहीतर मध्ये नसतो ना, त्याला 1 लाख रुपये देतो म्हणजे काय मला विकत घेतलं का, काय मला विकत घेतलं का त्यांनी, हे प्रश्न माझे तयार झाले असते. माझ्यावर एवढा अविश्वास येऊ नको, ह्याच्या पलीकडे काय. पण मित्रांनो, ही मानसिकता बदलायला मला केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसनी मला मदत केली. आणि मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगतो, मी त्यांच्याकडे गेलो, कारण माझ्या एक 15 दिवस किंवा 21 दिवसाच्या अंतराने, 3 आठवड्याच्या अंतराने मला मित्रांनो हे ज्यावेळेला मी त्यांच्याकडे माझे LICचे पैसे येणार होते आणि ते LICचे पैसे येणार असताना मी त्यांना ते पॉलिसीचे डॉक्युमेंट घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं 21 दिवसानंतर मला हे पैसे मिळणार आहे आणि हे पैसे मी हप्त्याने न देता मी तुम्हाला एक रकमीच देणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
मी त्यांना हे दाखवून दिलं नाही की तुम्ही माझी चौकशी केली आणि मला असं असं कळालं नाही मित्रांनो. मग त्यांना ते मला म्हणाले की माझी हे नाही म्हणले, तुम्ही जावा साहेब, म्हटलं तुम्ही पैसे घेऊन जावा आणि तुमचं काय ॲडमिशन प्रोसेस ते करून टाका. एकदम ते एकदम रांगडे आहेत जरा ते बोलायला वगैरे असे. आणि मग त्यांनी ते पैसे दिले मला आणि ते दिल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी दिल्यानंतर मी मुलाची ॲडमिशन घेऊ शकलो. सगळं काही झालं. मुलगाही आज इंजिनियर झाला. मुलीपेक्षाही चांगल्या पगारावर तो आज कार्यरत आहे. 5-5.5 वर्ष झाली तोही इंजिनियर झाला आणि आज नामांकित कंपनीमध्ये तोही वार्षिक जवळजवळ 12-13 लाखाचं पॅकेज घेऊन तोही आज काम करतो. मित्रांनो हे सगळं मला अल्कोहोलिक अनॉनिमसने देऊ केलेलं मला हे एक काय म्हणतात चांगल्या गोष्टी मला देऊ केलेल्या आहेत आणि याची कृतज्ञता नक्कीच मनामध्ये आहे. आणि ठरल्याप्रमाणे त्या व्यक्तीला मला LICचे पैसे आले, मी त्यांच्या घरी विड्रॉ करून बँकेत पैसे LICचे पैसे शुअर शॉर्ट जमा होतात. त्यात कुठलेही म्हणजे इकडं तिकडं सुद्धा होत नाही. आणि ते पैसे जमा झाल्यानंतर मी ते नेऊन दिले, त्यांच्या घरी नेऊन दिले. त्यांना खूप बरं वाटलं आणि आजही ते माझे चांगले फॅमिली फ्रेंड आहेत. नुसतं त्यांच्याबरोबर हा आर्थिक व्यवहार झाला आणि आमचं संबंध संपले असं नाही आहे, तर आमचं एक बॉन्डिंग वेगळ्या पद्धतीने झालं की ते माझ्या घरात प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होतात. मीही त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि इतकं जवळचं नातं आमचं निर्माण झालं, इतकं घट्ट बॉन्डिंग झाले. आणि मित्रांनो नाही विसरत मला ती कृतज्ञता आणि ते मला मी विसरू शकत नाही. आणि हे सगळं घडत असताना आज मला मित्रांनो आज अतिशय प्रामाणिकपणे सांगतो, मनी सेव्हिंग इज मनी अर्निंग म्हणतो आपण. आणि ह्याच्या उक्तीप्रमाणे मी कुठलंही लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स या सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम भरतो. मुदतीनंतर मी कधीच भरत नाही. मुदतीनंतर भरलं तर तुम्हाला माहीत असेल की समजा आज 28 तारीख आहे, 28 एप्रिलपर्यंत 1030 लाईट बिल तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यानंतर जर भरलं तर 1050 किंवा 1060 30 रुपये मी सरकारला देणगी का द्यायची? 12 महिन्याची मी अशाच पद्धतीने माझ्या आळशीपणामुळे 360 रुपये मी का घालवायचे? 12 महिन्याचे 360 रुपये होतात. त्या 360 रुपयाने मी कुटुंबासाठी काहीतरी करू शकतो ना. अशा पद्धतीची विचारधारा जपून मित्रांनो आजही आणि माझ्याकडे सगळे 1999 ते आज एप्रिल 2022 पर्यंतचं माझी आवक काय आणि माझे खर्च काय, म्हणजे किती आवाक्यामध्ये माझं हातपाय पसरणं असायला पाहिजे याची मला जाणीव होते. आणि मी ते कागदावर माझ्याकडे डायरी लिहिलेले आहे. कधीही एनी टाईम तुम्ही मला ती डायरी घेऊन यायला सांगा, मी तुम्हाला सादर करू शकतो. सगळं लिहिलेलं आहे त्यामध्ये 1999 पासून. मित्रांनो हे मला केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसनं मला दिलेली फार मोठी देणगी आहे. ते विजन आहे, ते फाउंडेशन आहे, ही विचारधारा आहे. आज मुलंही त्याच विचारधारेवर चालत आहेत. जसं पेरणार तसंच उगवणार. मुलांना पगार माझ्यापेक्षाही खूप पटीनं मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचं सेव्हिंग जबरदस्त आहे आणि बापांनी जे केलं त्याच पद्धतीने तेही MI सारख्या योजनेमध्ये पैसे गुंतवतात. येणाऱ्या व्याजावर मुलगा तर त्यांनी स्वतः कार घेतलेली आहे, ते कारचं सर्व्हिसिंग, त्यामध्ये लागणारं पेट्रोल, 2 व्हीलर आहे त्याच्याकडे 2 व्हीलरचं सर्व्हिसिंग, त्याला लागणारं पेट्रोल, हे सगळं व्याजावर भागवत. मुद्दल सेफ. बापांनी जे केलं तेच मुलं करणार. सर्वसाधारणपणे माणूस हा अनुकरणप्रिय असतो आणि आज मुलंही त्याच पद्धतीने वागतायत याची जाणीव मला झाली. आणि मुलंही कुठल्याही प्रकारे पैशाचा अपव्यय करत नाहीत किंवा त्या वेस्टेज करत नाहीत, या गोष्टीचा नक्कीच आनंद होतो. मित्रांनो हे सगळं घडत असताना मला अल्कोहोलिक अनॉनिमसमुळे मला हे विजन मिळालं. आणि आपल्या 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये स्पष्ट सांगितलंय पान नंबर 45वर, भौतिक समाधान हे माझं उद्दिष्ट असता कामा नये. 12 पायऱ्या 12 रूढी 7व्या पायरीच्या अनुषंगाने पान नंबर 45वर सांगितलंय, माझं भौतिक समाधान हे माझं उद्दिष्ट असता कामा नये. माझी आध्यात्मिक मूल्य आणि चारित्र्य उभारणी ह्याला मला प्राधान्य द्यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. आणि भौतिक साधनांची तृप्ती हे माझं म्हणजे अंतिम ध्येय नसायला पाहिजे. ते एक साधन आहे, मला मिळणारं बाय प्रॉडक्ट आहे. माझ्या मध्यमुक्तीनंतर मला मिळणारं बाय प्रॉडक्ट आहे. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये मला ते माझ्या दारू पिण्याच्या काळामध्ये तेच माझं अंतिम ध्येय आणि माझा जीवनाचा अंत तोच आहे, अशी एक विचारधारा माझ्या डोक्यामध्ये होती. नाही मित्रांनो, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर मी हळूहळू ह्याच्यामध्ये मी जसं मुलांच्या बाबतीत सांगितलं, बऱ्याच माझे एच्या बांधव आहेत. तळेगावचा एक बांधव होता, तो बिचारा एक्सपायर झाला. त्यांनी जवळजवळ 18 लाख रुपये माझ्या सांगण्यानुसार या पोस्टाच्या या स्कीममध्ये गुंतवले होते. तो बिचारा
पैसे गुंतवले आणि काही महिन्याभरातच तो गेला. पण मित्रांनो त्याच्या पाठोपाठ त्याची मिसेसही गेली. आज त्या पैशांचं काय झालं काय मला माहिती नाही. पण त्याची मुलगी आहे, माझ्या माहितीप्रमाणे त्याची मुलगी आहे, कदाचित वारसदार म्हणून तिला ते पैसे मिळाले असतील. पण मला आनंद होतो की मी कसा पैशाला पैसा जोडू शकलो, त्याच पद्धतीने इतर बांधवही त्या मार्गावर चालायला लागले. ह्या गोष्टीचा आनंद मला खूप होतो. मला त्यातनं काही मिळणार आहे का, काही माझ्याकडे घरी चेक येणार आहे का, तर नक्की नाही येणार. किंवा एखादा मला कब्बर चहा मिळणार आहे का, मला अपेक्षा पण नाही. पण मी ज्या पद्धतीने आर्थिक असुरक्षिततेमधनं बाहेर पडलो तसं इतर बांधवांनी सुद्धा बाहेर पडावं ही एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. आज मुलांच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत तर ही तरतूद जरूर करायला पाहिजे. मित्रांनो, हे सगळं मला कळल्यानंतर मध्ये आल्यानंतर आता हे झालं माझ्या गुणगौरवाचे पोवाडे. ज्या बाळासाहेबांकडे मी काम केलं त्याच बाळासाहेबांकडे नैतिकतेला अभिप्रेत नसलेल्या मार्गाने सुद्धा मी पैसे कमवले. या व्यासपीठावर थांबून मला खोटं बोलणं जमणार नाही आणि ते पैसे मी कमवले म्हणजे कंपनीचं काही विकलं नाही, कंपनीला नुकसान काही केलेलं नाही, हे तितकंच प्रामाणिकपणे सांगतो. मी जबाबदार पदावर काम होतो, परचेस ऑर्डर काढायची आहे, त्यांना परचेस ऑर्डर द्यायची, तर काय पर्सेंटेज देणार भाऊ तुम्ही. व्यावहारिक जगतामध्ये जे चाललेलं होतं त्याच पद्धतीने मी माझे ॲटिट्यूड, जे नैतिकतेला, आपले आध्यात्मिक मूल्य म्हणजे काय, मला हे करणं अभिप्रेत आहे का, तर नक्की नाही. आणि मित्रांनो, ह्या गोष्टीची कबुली मी बाळासाहेबांना 33 वर्षानंतर मागच्या वर्षी दिली. बाळासाहेबांनी मला एका सेकंदाचाही विलंब न लावता मला एका सेकंदात त्यांनी मला माफ केलं. आणि आज मला हे सांगताना म्हणजे वास्तविक आता लाज वाटायला पाहिजे म्हणतो, पण मी आज तशा पद्धतीचं वागत नाही, ह्या गोष्टीचा आनंद आहे मला. त्यामुळे बाळासाहेब मला एकच वाक्य बोलले की तुला ह्या गोष्टीची जाणीव झाली, यातच मला सगळं मिळालं, तू माझी माफी नाही मागितली तरी चालेल. मित्रांनो, हे मला सांगायला पाहिजे. नैतिकतेला अभिप्रेत नसलेल्या मार्गाने पैसा मिळवणं हे सुद्धा मला हे चुकीचं आहे, हे मला अल्कोहोलिक अनॉनिमसनी शिकवलं. काही लोक शॉर्टकटनी पैसे मिळवण्याच्या मार्गात जातात, लॉटरी, जुगार वगैरे या सगळ्या गोष्टी, मटका वगैरे करतात. पण मला तेही करायचं नाही असं मला या फेलोशिपनी सांगितलंय. तर त्या मार्गावर मी वाटचाल करतोय आणि मला ते जमतंय मित्रांनो. आणि ह्याला कारण म्हणजे केवळ ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसची फेलोशिप. अन्यथा माझ्याकडे हे विचार होते का, नाही. आणि हे सगळं करत असताना कृती मगाशी पण उच्चार केला मी की कृती करणं महत्त्वाचं आहे. कृती नाही केली तर काही रिझल्ट्स मिळणार नाही. आणि कृतीशिवाय ह्या कार्यक्रमाची गोडी किंवा या कार्यक्रमाची लज्जत म्हणतो किंवा या कार्यक्रमाचा खरा आनंद जो काय आहे, आपले माझ्या ठाण्याचे का कुठले मला वाटतं कुठले एक सभासद आहेत ते नेहमी म्हणतात, ते भगवान डी नावाचे मेंबर आहेत, ते म्हणतात हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम आहे ना, माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये झिरपला पाहिजे हा शब्द आहे. म्हणजे दैनंदिन माझ्या लाईफमध्ये तो मी आचरणात आणत असताना तो असा एखाद्या विहिरीमध्ये एखादा खडकातनं पाणी कसं झिरपतं ना, तशा पद्धतीने मला हा कार्यक्रम मला माझ्या आयुष्यामध्ये झिरपला गेला पाहिजे. मी त्यांना डोक्यात फिट बसते. बाळासाहेबांची माफी मागताना मला क्षणभरही एक आडेवेडे घ्यायची गरज भासली नाही. मी एका सेकंदात त्यांना फोन लावला आणि त्यांनी मला एका सेकंदाच्या आत मला त्यांनी माफ केलं. मित्रांनो, 33 वर्ष लागली, 1 नाही 2 नाही 33 वर्ष त्यांच्याविषयी असलेली रिझनमेंट. आता मी मला वाटतं संतोष भाऊंशी बोलत होतो, त्यांच्याशी बोलत असताना मी त्यांना म्हटलं 33 वर्ष छोटा कालावधी नाही मित्रांनो. ही रिझनमेंट घालवायला मला 33 वर्ष लागली. आणि या 33 वर्षानंतर मी माफी मागितल्यानंतर त्यांचं आणि माझं बॉन्डिंग मित्रांनो आज नक्कीच एक वेगळ्या उंचीवर गेलं. नक्कीच हे मी अभिमानपूर्वक सांगू शकेन. पहिल्यांदा त्यांच्याविषयी जो हे होता आदर होता तो ह्या लेवलला असेल तर आज तो ह्या लेवलला आहे नक्कीच. कारण मित्रांनो, ह्या गोष्टीमध्ये माझं काय चुकलंय, मी काय चुकलो, ह्या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर ह्या चुकीच्या गोष्टींची कबुली देण्याची मानसिकता माझ्यामध्ये आज कुणी आणली असेल तर या फेलोशिप, या विचारधारेने. कारण ते सॉलिड आणि कॉन्क्रीट असं वैचारिक फाउंडेशन मला ह्या अल्कोहोलिक अनॉनिमसच्या फेलोशिपने दिलं. मित्रांनो, ह्या आजच्या विषयाला अनुसरून सांगायचं झालं तर शेवटचं मी एक नक्की सांगेन. आपल्या बिग बुकमध्ये पहिल्या आवृत्तीच्या प्रकरण 9व्यामध्ये
त्यानंतरचं कुटुंब म्हणजे फॅमिली आफ्टरवर्ड्स या चॅप्टरमध्ये पान नंबर 113 हेनरी फोर्ड नावाच्या व्यक्तीने स्पष्ट सांगितलंय, माझे भूतकाळातील अनुभव, भूतकाळातील चुका ह्यांना जर माझं विस्मरण झालं तर माझा डाऊनफॉल अटळ आहे. माझ्या भूतकाळातील चुका ह्या मला विसरून चालणार नाही. त्या चुकांना सामोरं जाऊन त्या चुका सुधारण्याची मानसिकता आणि त्या चुकांना माझी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे असं समजण्याची मानसिकता आज माझ्यामध्ये आहे का, तर त्याचं उत्तर नक्की हो आहे. आणि एकेकाळी मी कधीतरी मद्यमुक्ततेसाठी संघर्ष केलेला आहे, त्याच्यासाठी मी रडलेलो आहे. कुठंतरी मला याच्यातनं बाहेर पडण्यासाठी मदतीची आवश्यकता होती, जी मदत किंवा बांधवांच्या माध्यमातून म्हणा, माझ्या मार्गदर्शकाच्या माध्यमातून म्हणा, लिटरेचरच्या माध्यमातून म्हणा, मीटिंगच्या माध्यमातून म्हणा, मला ती मिळाली, नक्कीच मिळाली. आणि मित्रांनो, ह्या हेनरी फोर्डनी जसं सांगितलं की आज मी ऐहिक आणि भौतिकदृष्ट्या मगाशी सांगितलं माझे 3 फ्लॅट झाले. त्या 3 फ्लॅटची किंमत जवळ 1.5 कोटीच्या घरात जवळपास आहे. 2 वेळच्या जेवणाला महाग होतो म्हणून मगाशी मी उल्लेख केला. आज 1.5 कोटीची प्रॉपर्टी मला काही वाटत नाही. मला खरंच लिटरली काही वाटत नाही. काही त्या गोष्टीचं सोयर सुचत नाही. मी एकेकाळी रडलेलो आहे. माझी मद्यमुक्तता मला आज तळहाताच्या फोडासारखी जपायची आणि ती सगळ्यात माझी प्रॉपर्टी महत्त्वाची. मद्यमुक्त राहिलो नाही तर ती प्रॉपर्टी जायला 6 महिने पुष्कळ झाले किंवा ते फुंकून टाकल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायला मी जिवंत राहीन की नाही हेही मला माहिती. हे वास्तव आहे. त्यामुळं मला हे भान ठेवायचं की हे सगळं करत असताना मला माझ्या भूतकाळातल्या अनुभवांकडं माझी सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे या भावनेतनं बघायचं. आणि सगळ्यात शेवटी मी एकच सांगेन की भौतिक प्रगती ही आध्यात्मिक प्रगतीशिवाय शक्य नाही. पान नंबर 116 त्याच चॅप्टरमध्ये फॅमिली आफ्टरवर्ड्स या चॅप्टरमध्ये बिग बुकच्या आपल्या या चॅप्टरमध्ये 116 नंबर पानावर ह्या गोष्टीचा उल्लेख आहे. आध्यात्मिक प्रगतीशिवाय तुमची भौतिक प्रगती नाही. मागाशी म्हटल्याप्रमाणे की तुम्ही नैतिकतेला धरून ज्या वेळेला वागायला सुरुवात कराल त्यावेळेला हे तुमचे बाय प्रॉडक्ट म्हणजे मद्यमुक्तता हे जर ऊस असं हे जर आपण धरलं मूळ आणि त्यापासून ऊसापासून काय मिळत नाही मित्रांनो. ऊसापासून रस आहे, गूळ आहे, साखर आहे, त्याचपासून ती मळी म्हणतो आपण, मळी आहे, स्पिरिट आहे, अल्कोहोल पण तयार होतं. एवढं मल्टीपर्पज हे सगळं प्रॉडक्ट त्या एका ऊसापासून मिळतं. तशाच पद्धतीने मद्यमुक्तता हे माझं मूळ आहे. त्या मद्यमुक्ततेपासून मग कौटुंबिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, सामाजिक स्वास्थ्य आहे, आर्थिक स्वास्थ्य आहे. हे सगळे प्रॉडक्ट हे बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळत राहतात. त्यामुळं आजच्या घडीला माझं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर माझे भूतकाळातील अनुभवांचं विस्मरण मला होता कामा नये या गोष्टीसाठी मी आग्रही असतो. आणि मी एकेकाळी कधीतरी 2 वेळच्या अन्नासाठी रडलेलो आहे. ही भावना माझ्या मनातून कधीही जाऊ देऊ नको ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे. आणि त्याचं विस्मरण होऊ नये म्हणून मी तुमच्या सगळ्या बांधवांच्या मध्ये येत असतो. आणि मला आज मुक्तानंद समूहाचे सर्व पदाधिकारी आणि एक ऑफिस बेअरर जे आहेत त्यांनी आणि तुम्ही बांधवांनी माझी ही बडबड ऐकली आणि मला तुम्ही सहन केलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे. मी या विषयाला कितपत न्याय देऊ शकलो मला माहीत नाही, पण मित्रांनो मला बरं वाटलं आणि मी माझे जिवंत जे काही अनुभव जगलो ते सांगण्याचा माझ्या कसोशीनं मी प्रयत्न केला आणि त्या पद्धतीनं मी जगलोय आणि तेच तुमच्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न केला. आपण मला बोलायची संधी दिली. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच.